23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे त्याबद्दलची ही बातमी। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संपर्कात असल्याचा दावा आता राहुल शेवाळे यांनी केलेला आहे। 10 ते 15 आमदार शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचा दावा राहुल शेवाळेंकडून करण्यात आलेला आहे। येत्या 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं विधान राहुल शेवाळेंनी केलंय। काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचंही ते म्हणाले। 10 ते 15 आमदार शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचा दावाही त्यांनी केला। 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे, एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत। काँग्रेसचे काही आमदार आणि उभाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत। त्यांची संख्या 15-10 अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो। आपल्या पक्षाचा अस्त दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या। आपल्या पक्षाचा अस्ताची आता वेळ आलेली आहे, त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा 23 जानेवारीला जो राजकीय भूकंप होणार आहे त्याकरता ही खोट्या बातम्या ह्या पसरवत आहेत। या संदर्भात काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। मला एक प्रश्न, या सत्तेमध्ये बसलेले लोक आहे, बेईमानीत हे निवडून आले, बेईमानीने मतावर बेईमानीने डाका टाकला, त्याच्याने हे लोक निवडून आलेत। आता कोणाचे आमदार चोरायचे म्हणतील, कोणाचे नगरसेवक चोरायचे, ते चोरी आणि डाका हीच मानसिकता सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे आणि त्याचा परिणाम आहे की जनतेचे मूळ प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा हे सरकार आम्ही हे चोरणार आहोत, त्यांचे आमदार चोरणार आहोत, त्यांचे नगरसेवक चोरणार आहोत, ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं कधी पण वैचारिक भूमिका राहिली नाही। ही शाहू फुले आंबेडकरांची भूमिका असलेला महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा नेहमी लोकशाहीला मानणारा महाराष्ट्र आहे। पण सत्तेत बसलेले डाकू हे चोरीचाच विचार डोक्यामध्ये आणतील आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या व्यवस्थेला तडे जाण्याचं काम सुरू झालेलं आहे।